नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी आयुष्याचा शेवट करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास होत्या। शुक्रवारी त्यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने आयुष्याचा शेवट केला। डॉक्टर मनीषा या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील नामांकित मनोविकार तज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या पत्नी होत्या। डॉक्टर मनीषा जेजुरकर या स्वतः एक उत्तम आयुर्वेदिक तज्ञ म्हणून परिचित होत्या। त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे जिल्हा रुग्णालयात मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत असून ते अनेकांचे मानसिक आरोग्य सावरण्याचं काम करतात। अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। डॉक्टर मनीषा यांनी आयुष्याचा शेवट का केला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। घटनास्थळी कोणतीही नोट सापडलेली आहे की नाही याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही। गंगापूर रोड पोलिसांनी या घटनेची नोंद केलेली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। मनीषा यांच्या या अशा निर्णयामागे कौटुंबिक कारण आहे की त्या स्वतः काही मानसिक दडपणाखाली होत्या याचा तपास पोलीस करतायत। पोलिसांनी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केलेली आहे। एका प्रसिद्ध महिला डॉक्टरने अशा प्रकारे जीवन संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।